जय भीम. हे आहे खरेदी खत. कुणाचं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. काय खरेदी केलं होतं बरं बाबासाहेबांनी? तर जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी आज आपण आलो आहोत अंबरनाथ येथे. मुंबईहून साधारणतः 60 किलोमीटर अंतरावर अंबरनाथ नावाचे स्टेशन आहे. अंबरनाथ स्टेशनवरून पश्चिमेला उतरल्यावर बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रोडवरून पुढे आल्यावर लादीनाका हे ठिकाण लागते. लादीनाक्याच्याही पुढे 5 मिनटं अंतरावर जांभूळ फाटा लागतो. जांभूळ फाट्यावरून डावीकडे वळाल्यास 5 मिनटं अंतरावर जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र हे आपल्याला लागेल. त्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राहून आणखी पुढे 5 मिनटं जर आपण चालत आलात किंवा आपल्या वाहनाने आला असाल तर पुढे तुम्हाला जांभूळ गावची एक कमान दिसेल. हेच ते जांभूळ गाव. ह्याच गावात बाबासाहेबांनी 1936 साली एक जमीन खरेदी केली होती. तर आपण आज त्या जमिनीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आता आपल्याला समोर जी कमान दिसते आणि समोर जे लिहिलं आहे आम्ही जांभूळकर, ही तेच जांभूळ गावची कमान आहे. ह्या कमानीच्या आतमध्ये गेल्यास तिथूनच गाव चालू होते. ह्या गावाच्या थोडं पुढं आल्यास आपण बघता हे गावचे घरं आहेत. इथून थोडं पुढं आल्यास आपल्याला उल्हास नदीच्याकडे जाणारा हा रस्ता दिसतो आहे. आणि हे बाजूला ज्या पडीक इमारती दिसत आहेत ह्या इमारती ह्या बाबासाहेबांच्याच जागेवर आहेत. ही बाबासाहेबांचीच पूर्वी जागा होती. इथपासून ही जागा सुरू होते. तर खाली हा जो रस्ता चालला आहे हा नदीच्या दिशेने, उल्हास नदी आहे पुढे, त्या नदीच्या दिशेने हा रस्ता जातो ह्या जांभूळ गावापासून. आणि आपण ही जी जागा बघताय रस्त्याच्या उजवीकडे, ही पूर्ण जागा बाबासाहेबांनी खरेदी केली होती. असं सांगतात ही 35 एकर जागा होती. कालांतराने ही जागा बाबासाहेबांनी रावळगाव शुगर फॅक्टरीला विकली. नंतर ती जागा सरकारच्या ताब्यात आली. महिला व बाल कल्याण विभागाकडे ती जागा होती. नंतर ही जागा काही आपल्याच SC ST NT आदिवासी बांधवांनी ही जागावरती शेती केली. त्यानंतर ही जागा त्यांनाच मिळाली. ज्या वर्षी कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर असा कायदा पारित झाला होता, त्यावेळेस आपल्याच काही बौद्ध बांधवांना, आदिवासी बांधवांना किंवा SC ST जे कुठल्या जातीचे लोक असतील त्यांना ही जागा मिळाली. ही जी आपण पूर्ण जागा बघताय ही पूर्ण बाबासाहेबांची जागा आहे. नदीपर्यंत आहे म्हणण्यापेक्षा होती. आता ती बाबासाहेबांच्या नावावर तो सातबारा नाही आहे. व्हिडिओच्या शेवट मी बाबासाहेबांनी जी जागा विक्री केली होती ते विक्रीचं डॉक्युमेंटसुद्धा व्हिडिओच्या शेवटी टाकलं आहे. हे आपण जी जागा बघताय रोडच्या दोन्ही बाजूला, ती पूर्ण जागा बाबासाहेबांनी विकत घेतली होती. बाबासाहेबांना असं वाटत होतं की इथे काहीतरी मोठा प्रकल्प उभा राहावा आणि माझ्या समाज बांधवांना इथे रोजगार मिळावा, इथे मोठी विद्यालय, शाळा. तर आपण आता आलो आहोत जांभूळ गावाच्या उल्हास नदीच्या बाजूला आलो आहोत. आणि ह्या उल्हास नदीच्या बाजूलाच हे जे आपण माझ्या मागे आंब्याचं झाड बघताय, ह्याच आंब्याच्या झाडामागे इथले गावकरी असे सांगतात की इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा यायचे या गावी तर ह्या आंब्याच्या झाडाखाली ते वाचन करत बसायचे. आणि आलं की आपण त्यांचं झाड शोधून काढलं आहे. आणि हे झाड अंबरनाथमधील जांभूळ, अंबरनाथ स्टेशनजवळच जांभूळ एक गाव आहे तर कल्याण तालुक्यात, आणि तिथे उल्हास नदीच्या काठावर हे आपण जे झाड बघतात आंब्याचं, हे तेच झाड आहे ज्या झाडाखाली बाबासाहेब अभ्यास करायचे. आपण पाहू शकता 100 वर्षापूर्वीचं हे झाड आहे. ही तीच जागा आहे जिथे बाबासाहेब अभ्यासाला बसायचे. खूप शांत वातावरण आहे इथे. ह्या अशा शांत वातावरणात ह्याच ठिकाणी आपले महामानव परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर ह्याच ठिकाणी खुर्ची टाकून किंवा खाली बसून वाचन करत असतील. किती वेगळं दृश्य असेल ते. आज मला ते आठवलं तरी मला भावनिक झाल्यासारखं वाटतं की मी ह्या जागेपर्यंत येऊन पोचलो की जिथे बाबासाहेब अभ्यास करायचे. धन्य हे झाड आणि धन्य ही जागा आणि धन्य हा जांभूळ गाव. तर जय भीम. आता आपण जांभूळ या ठिकाणी राजेंद्र गायकवाड ह्या गृहस्थांच्या घरी आलो आहोत.
आणि जांभूळचा जो विषय आहे की बाबासाहेबांची इथे जमीन होती, बाबासाहेब इथे यायचे, बाबासाहेब आपण जे आंब्याचं झाड बघितलं तिथं अभ्यास करायचे, तर त्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला आता राजेंद्र भाऊ हे सविस्तर माहिती देतील. तर आपण जाणून घेऊया राजेंद्र गायकवाड यांच्याकडून. जय भीम. सर्वांना सविनय जय भीम. 1935 ते 36 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जमीन जांभूळ गावातील जमीन 35 एकर जमीन खरेदी केली होती. तर तिचा सातबारा हा बाबासाहेबांच्या नावावर आहे. कालांतराने अपरिहार्य कारणास्तव बाबासाहेब आंबेडकरांनी ती जमीन रावळगाव शुगर फॅक्टरीला विकली आणि रावळगाव शुगर फॅक्टरीच्या आधिपत्याखाली ती जमीन आली. पण जेव्हा बाबासाहेबांची इथे ती जमीन बाबासाहेबांच्या नावावर होती तेव्हा बाबासाहेब इथे अंबरनाथवरून बैलगाडीतून जांभूळ फाट्यावरून गावात यायचे, जांभूळ गावात येते आणि जो जमिनीचा जो मक्ता जो सारा आहे त्याचे त्यांनी एक ट्रस्टी ठेवले होते जांभूळ गावामध्ये, पिसाळ नावाचे. तर ते पिसाळ ते जे काय जमिनीचा शेतसारा वगैरे काय कॉन्ट्रीब्यूट होत होतं त्याचं ते विपणन करत होते. अशा प्रकारे बाबासाहेबांच्या जमिनीचं व्यवस्थापन सुरू होतं. जेव्हा जेव्हा बाबासाहेब जांभूळ गावात यायचे तेव्हा आजूबाजूचे 15-20 गावाचे लोक एकत्र यायचे. बाबासाहेबांना अंबरनाथ स्टेशनला घ्यायला जायचे, बैलगाडीतून त्यांना घेऊन यायचे. आणि बाबासाहेब जेव्हा त्यांच्या जागेवर जायचे त्या जागेमध्ये आंब्याचं झाड आहे नदीकाठी, जांभूळ गावात उल्हास नदी वाहते, त्या नदीच्या काठी आंब्याचं खूप वर्षापासून मोठं झाड आहे आणि त्या झाडाखाली हे सर्व लोक जमायचे. बाबासाहेबसुद्धा यायचे तेव्हा पुस्तकं घेऊन यायचे, लोकांना पुस्तकं द्यायचे, काय पुस्तकांचं वाचन करायचं. बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचा झरा होता. जिथे जिथे जातील तिथे लोकांना सुशिक्षित त्यांना हक्क अधिकाराची नेहमी जाणीव करून द्यायचे. आणि जे अनटचेबल्स आहेत, जे वंचित आहेत त्यांना त्यांचे हक्क अधिकार देण्यासाठी बाबासाहेब नेहमी झटायचे. आणि ही सगळी प्रस्तावना लोकांना समोर ते 30-35 गावाची लोकं जमा व्हायची, त्यांना ते बाबासाहेब गाईड करायचे. अशा प्रकारे बाबासाहेबांचं इथे 7 ते 8 वर्ष म्हणजे त्या 40 ते 45पर्यंत बाबासाहेबांच्या आधिपत्याखाली ती जमीन होती. आणि त्यावेळी हा सगळा प्रोपोगंडा म्हणजे जो काय बाबासाहेबांच्या कामाचा जो व्याप होता तो इथे सुद्धा जाणवला होता. कारण इथे सगळे लोक, त्यावेळचे लोक बाबासाहेबांना जेवण करायचे, कोंबड्याचं जेवण करायचे, नदीवर बसायचे, कांदा भाकर खायचे आणि सगळ्यांनी मिळून, सगळ्या गावातील लोक मिळून ते जेवण वगैरे करायचे. अशा प्रकारे बाबासाहेबांचं जे जमिनीचा जो म्हणजे जमीन आहे ते इथले बाबासाहेबांची म्हणजे 7-12वरची जमीन आहे. मागे इथे एकदा मीटिंग झाली होती आमच्या गावामध्ये, त्यावेळी मी विषय घेतला होता की बाबा गावामध्ये 1935 साली बाबासाहेबांची जमीन येते आणि काही लोकांकडे तो पुढे मुद्दा मी घेतोच. तर त्यावेळी मी असं प्रश्न उपस्थित केला होता की बाबा गावामध्ये जर बाबासाहेब आहेत, बाबासाहेब तुम्ही सगळे सांगताय, पण बाबासाहेबांची जमीन आहे, बाबासाहेब इथले रहिवासी होते, इथे बाबासाहेब इथले वतनदार होते, भूमिपुत्र होते, मग त्यांच्या नावाने गावामध्ये एकही कुठलं शाळेला नाव नाही, रस्त्याला नाव नाही, त्यांच्या नावाने कुठलीही वास्तू उभी राहिली नाही. तर हा विषय ग्रामपंचायतच्या ग्रामसेवेमध्ये मी ठेवला होता. तर त्यावेळी आम्हाला सरपंच म्हणून इथे परीक्षित पिसाळ आहेत आणि ती बॉडी आहे, ते चांगलं उद्यमी सरपंच आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की आपण काहीतरी पुढे ह्या 2-3 वर्षामध्ये बाबासाहेबांच्या नावाचं काहीतरी उभं करू. तर तो एक आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. पण आता पुढे काय होईल ते अजून परत त्यामध्ये काय ॲक्टिव्हिटी झालेली नाही. तर आता आपण जे डॉक्युमेंट पाहत आहात त्यात स्पष्ट नमूद केलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जागा पुन्हा रावळगाव शुगर फॅक्टरीला विकली होती. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भीमस्मृती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पुरवल्याबद्दल जांभूळगावचे राजूभाऊ गायकवाड, नरेशभाऊ गायकवाड यांचे विशेष आभार. तसेच माझे मित्र सुनील इंगळे, अक्षय इंगळे, अक्षय सोनवणे, रमेश सोनवणे आणि गौतम देवकर यांचेसुद्धा आभार. धन्यवाद. जय भीम.